नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. राघव वेळ हे पुस्तक कोणाचे आहे? राघव वेळ तर नामदेव कांबळे यांचं पुस्तक आहे राघव वेळ. आकाशाशी जडले नाते हे पुस्तक कोणाचे आहे? तर जयंत नारळीकर. लक्षात ठेवा, आकाशाशी जडले नाते जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे आणि हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाने भारतीय संघराज्याची योजना कोणाच्या संविधानातून घेतली आहे? म्हणजे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर लक्षात ठेवा, कॅनडा. कॅनडा. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, कारण काही काही शब्द हे आपल्याला सारखेच वाटतात. पहा, भारतीय संविधानाने भारतीय संघराज्याची योजना कोणत्या संविधानातून घेतली आहे? तर कॅनडा या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे. काय? तर संघराज्याची योजना, भारतीय संघराज्याची योजना. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला मानले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा. भारतात एकल नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? तर इंग्लंड या देशाकडनं. लक्षात ठेवा, भारतात एकल नागरिकत्वाची संकल्पना इंग्लंड या देशाकडून स्वीकारली गेली आहे. संविधानाचा कोणता भाग नागरिकत्व तरतुदींशी संबंधित आहे? तर भाग 2. लक्षात ठेवा, नागरिकत्व तरतुदींशी संबंधित आहे, तर भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर काय करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, या ठिकाणी नागरिकत्व म्हटलं की नाही, काय आहे? नाग. आता नाग कसा असतो? असा असतो बघा, असा असतो फणा काढून, बरोबर की नाही? असा नाग असतो फणा काढून, बरोबर 2 सारखा पार्ट आहे की नाही, असं लक्षात ठेवायचं आहे. नाग, नाग, नागरिकत्व. भाग 2 आहे. काय? भाग 2. मग 2 आपण कसा काढतो? असा काढतो की नाही? याला थोडासा असा करून द्यायचा. कसा? सापासारखा असा करून द्यायचा. थोडासा असा आकार दिला की समजायचं काय आहे? नाग. नाग म्हणजे भाग 2 नागरिकत्व तरतुदीशी संबंधित आहे. या 2ला थोडंसं सापासारखं असं करून टाकायचं. काय आला तयार? नाग झाला. मग भाग 2 नागरिकत्व तरतुदींशी संबंधित, असं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. गोईन हे पुस्तक कोणाचे आहे? तर राणी बंग. कोणाचं आहे? गोईन हे पुस्तक राणी बंग यांचं आहे. सेवाग्राम ते शोधग्राम हे पुस्तक कोणाचे आहे? तर अभय बंग. अभय बंग. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. गोईन हे पुस्तक राणी बंग यांचं आहे आणि सेवाग्राम ते शोधग्राम हे पुस्तक अभय बंग यांचं आहे. पुढील प्रश्न पहा. महात्मा बुद्धांनी त्यांचे घर सोडल्याच्या घटनेला काय म्हणतात? तर महाभिनिष्क्रमण. काय म्हणतात? महाभिनिष्क्रमण. लक्षात ठेवा, महात्मा बुद्धांनी त्यांचे घर सोडल्याच्या घटनेला काय म्हणतात? महाभिनिष्क्रमण. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा बुद्धांनी त्यांचं घर सोडलं होतं, त्याला म्हणतात महाभिनिष्क्रमण. अजून काय शब्द आहे? तर या घटनेला महान त्याग, महान त्याग किंवा महान प्रस्थान असेही म्हटले जाते. 3ही शब्द लक्षात ठेवा. महाभिनिष्क्रमण, महान त्याग, महान प्रस्थान असे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहे, कारण पर्यायामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे त्यावरून उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न पहा. तिसरी बौद्ध परिषद कोणाच्या कारकिर्दीत भरली होती? तर अशोकाच्या कारकिर्दीत. तिसरी बौद्ध परिषद अशोकाच्या कारकिर्दीत भरली होती. पुढे पहा. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? तर शुद्धोधन. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? तर शुद्धोधन. ओके. गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते? तर राहुल. काय नाव होतं? राहुल. राहुल. ओके. त्यानंतर अभयघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर मोरारजी देसाई यांची समाधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा,
मोरारजी देसाई यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. मोरारजी देसाई यांचं समाधीस्थळ कोणतं आहे? अभय घाट. आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. आगरतळा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. पुढे पहा, नवीन गाळयुक्त माती दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते? तर खादर. लक्षात ठेवा, खादर. नवीन गाळयुक्त माती खादर या नावाने ओळखली जाते. गंगेच्या मैदानातील जुन्या गाळाच्या मातीला काय म्हणतात? तर भांगर असे म्हणतात. काय म्हणतात? भांगर. लक्षात ठेवा, खादर आणि भांगर जरा कन्फ्युज आहे, लक्षात राहत नाही. तर गंगेच्या मैदानातील जुन्या गाळाच्या मातीला भांगर म्हणतात, भांगर. आणि नवीन गाळयुक्त माती दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखते? तर खादर. खादर. भारतीय संविधान तयार करताना संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार कोण होते? तर B.N. राव. B.N. राव. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बिपिनचंद्र पाल. लक्षात ठेवा, न्यू इंडिया हे वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न लिहून ठेवा. तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हे दोन्ही प्रश्न विचारले गेले आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न खूप वेळा विचारले गेले आहे. भारतीय संविधान तयार करताना संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार कोण होते? B.N. राव. आणि न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बिपिनचंद्र पाल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा, यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर महात्मा गांधी. यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचं आहे. न्यू इंडिया वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ॲनी बेझंट. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, न्यू इंडिया नावाचे 2 वृत्तपत्र आहे. पहा, न्यू इंडिया नावाचे 2 वृत्तपत्र आहे. एक आहे ॲनी बेझंट यांचं आणि दुसरं आहे बिपिनचंद्र पाल यांचं. लक्षात ठेवा, पर्यायामध्ये जर ॲनी बेझंट असेल तर उत्तर काय असणार? ॲनी बेझंट. आणि पर्यायामध्ये जर ॲनी बेझंट नसेल तर दुसरं काय असणार आहे? बिपिनचंद्र पाल. कारण न्यू इंडिया नावाचे 2 वृत्तपत्र आहे, त्यांचे लेखक वेगवेगळे आहे. न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल आणि न्यू इंडिया ॲनी बेझंट. लक्षात ठेवा, न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल, न्यू इंडिया ॲनी बेझंट. यंग इंडिया कोणाचा आहे? महात्मा गांधी. कधी कधी शब्द सारखे असतात त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. न्यू इंडिया म्हटलं बिपिनचंद्र पाल किंवा ॲनी बेझंट दोन्हीपैकी एक पर्याय असणार आहे. आणि यंग इंडिया म्हटलं की महात्मा गांधी. पुढील प्रश्न पहा, लज्जा हे पुस्तक कोणाचे आहे? तर तस्लिमा नसरीन. लज्जा हे पुस्तक तस्लिमा नसरीन यांचं आहे. मंजिल से ज्यादा सफर हे पुस्तक कोणाचे आहे? तर V.P. सिंग. लक्षात घ्या, मंजिल से ज्यादा सफर हे पुस्तक V.P. सिंग यांचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माती आढळतात, याचे मुख्य कारण कोणते? तर पहा, हवामान, रचना आणि भूजलयुक्त भूजल. काय म्हटलं आहे? भारतातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माती आढळतात, याचं नेमकं कारण काय? तर हवामान, रचना आणि भूजलयुक्त भूजल. पुढे पहा, भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रकारची माती सर्वात जास्त आढळते? तर गाळयुक्त माती. लक्षात ठेवा, भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गाळयुक्त माती ही जास्त प्रमाणात आढळते. चैत्यभूमी या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी. राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर महात्मा गांधी यांची समाधी आहे राजघाट या ठिकाणी. पुढे पहा, विठ्ठल मंदिर कोठे आहे? सोपा प्रश्न आहे, पंढरपूर या ठिकाणी आहे. खंडोबा मंदिर कोठे आहे? जेजुरी या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेजुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? मला कमेंट करून सांगायचं आहे. जेजुरी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आपल्याला माहिती पाहिजे. जेजुरी कर्हा नदीच्या काठावर आहे. वारंवार पोलीस भरती, वारंवार तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. जेजुरी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कर्हा. मग तुम्ही मला हे सांगा, जेजुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. गजानन महाराज मंदिर कोठे आहे? तर शेगाव या ठिकाणी आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे? तर अक्कलकोट या ठिकाणी आहे.
तुळजाभवानी मंदिर कुठे आहे? तुळजाभवानी मंदिर तुळजापूर या ठिकाणी आहे. साईबाबा मंदिर शिर्डी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कधी संमत करण्यात आला? लक्षात ठेवा 1961. 1961 प्रश्न लिहून ठेवा. तलाठी भरतीमध्ये प्रश्न फिक्स असतो, पोलीस भरतीमध्ये प्रश्न फिक्स असतो. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कधी संमत करण्यात आला? 1961. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न आपल्याला असा विचारतील, कसा? तर पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 मध्ये संमत करण्यात आला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? का उत्तर असणार आहे वसंतराव नाईक. लक्षात घ्या, प्रश्नामधून प्रश्न स्वतः तयार करायचे आहे. काल वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीचा विचार करून. ओके, पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली? तर 1 मे 1962. लक्षात ठेवा 1 मे 1962. ओके, महाराष्ट्रात कधीपासून पंचायत राज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली? तर 1 मे 1962. पुढील प्रश्न पहा. कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणाचे आहे? तर अनुताई वाघ यांचं पुस्तक आहे कोसबाडच्या टेकडीवरून. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणाचे आहे? अनुताई वाघ. आपला शेवटचा प्रश्न आहे. गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचे आहे? गोल्डन गर्ल तर पी.टी. उषा. गोल्डन गर्ल पी.टी. उषा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.